रामराम शेतकरी मित्रांनो. सर्वसामान्य शेतकरी मित्रांना सध्या अ, मनात प्रश्न आहे की भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात ही कधी चालू होणार आहे. मित्रांनो, बांगलादेशामधून इम्पोर्ट परमिट हे मिळाल्यानंतर भारतातून बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात ही चालू होणार आहे. मित्रांनो, अशातच आज सोशल मीडियावरती एक इम्पोर्ट परमिट हे व्हायरल झालेलं आहे. आणि मित्रांनो, ते परमिट फक्त 50 टन कांद्याचं आहे. तर मित्रांनो, हे परमिट नेमकं खरं आहे की खोटं आहे, अशी सर्व शेतकरी मित्रांना सध्या प्रश्न त्याचा पडलेला आहे. तसेच व्यापारी मित्रांनाही तो प्रश्न हा पडलेला आहे. मित्रांनो, हे पत्र जर पाहिलं तर दोन प्रकारचं पत्र हे व्हायरल झालं. सुरुवातीला जे पत्र व्हायरल झालं होतं त्यावरती जर माल घेण्याची अंतिम डेट पाहिली तर ती 31 मार्च 2025 ही होती. त्यावरती क्यूआर कोडही होता. तो स्कॅन केल्यानंतर ती तारीख ही समोर येत होती. मित्रांनो, त्यानंतर लगेच पुन्हा एकदा एडिट करून तो IP पाठवण्यात आला. ते परमिट पाठवण्यात आलं एडिट करून. त्यामध्ये तारीख बदलण्यात आली. त्यामध्ये तारीख 13 डिसेंबर ही करण्यात आली. मित्रांनो, मला आपल्याला सांगायचं एवढंच, की जे काही आपल्यापर्यंत जर हे परमिट आला असेल, हा IP आला असेल सोशल मीडियावरती, तर मित्रांनो, ते पूर्णपणे फेक आहे, चुकीचं आहे. हेच या व्हिडिओमधून मला आपल्याला सांगायचं आहे. मित्रांनो, अजूनपर्यंत बांगलादेश सरकारकडून IP हे देण्यात आलेले नाहीत. जो काही IP 50 टन कांद्याचा व्हायरल झालेला आहे, तो अगदी चुकीचा एडिट केलेला IP हा आहे. तर मित्रांनो, आणखीनही आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर आपण नक्की ते कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.